प्रभाकरे अंबरातुने किरणे पसरले उजळून आला प्रभाकरे चला सयानो वाट भरोनी उचलून घ्यावे डोईवर चला सयानो वाट भरोनी उचलून घ्यावे डोईवर रवि डोई गरी आला उधळी तरंग रवि डोई गरी आला उधळी तरंग रवि डोई गरी आला उधळी तरंग चला सयानो भाई करा के भरा दुधाचा घागरी चला सयानो भाई करा के भरा दुधाचा घागरी चला सयानो भरूनी संधी घ्यावे डोईवर चला सयानो भरूनी संधी घ्यावे डोईवर चला सयानो भरूनी उचलून घ्यावे डोईवर चला सयानो भरूनी उचलून घ्यावे डोईवर आपण पोरे मिळून मथुरे बाजार जायचं खरं पण मथुरे बाजार जातात तुम्ही माहिती आहे का गं मला तर माहित नाही माहित पण आमच्या जिथे शिवाराव घे ना तुला मथुरे रस्ता माहित आहे की हाक मार तुकमार बघ तर त्या वाचायला मावशीला ना तर त्याचा ते वाज एकदम घट्टा असं म्हणते बरोबर तिला मावशी अगे मावशी काय ग बोललो मावशी मथुरे बाजारी चाललोय बघ अगं यायला जाऊ का हो यायला जावं बिगी बिगी अगं बेगी बेगी येते खरं अगं घरात माझ्या सोनं तांदूळ बाळ आहे ना गं त्याला थोडंसं दूध पाजते आणि आले आम्ही आलेच गाहात तुम्ही मारीला या म्हाताऱ्या मावशीला गाहात तुम्ही मारीला या म्हाताऱ्या मावशीला बिमारीला या म्हाताऱ्या मावशीला बिमारीला या म्हाताऱ्या मावशीला बिमारीला या म्हाताऱ्या मावशीला
ठिकाण बघून पोरी घरी माझे गोरबाई घरी ठिकाण बघून पोरी लवण गोडी नवऱ्याला बाई केली मी तयारी लवण गोडी नवऱ्याला बाई केली मी तयारी आले आले राधा बाई येते तुमच्या जोडीला आले आले राधा बाई येते तुमच्या जोडीला अगं हिरा, अगं तारा, का बरं हात मारली? अगे मावशी आणि कोणी मिळून तुमच्या बाजार निघाला बघ. अगं मळलंय कुठे? अगे मावशी ते रस्ता आम्हाला माहित नाही पण तुला हात मारला बघ. अगं मथुरे बाजारात निघाला खरं. घेतलं काय, नेसलं काय, सर्व सांगितलं पाहिजे का? अगे मावशी सांगितलंच पाहिजे. अगं हो, मग आपल्या मालाची विक्री कशी होणार? ठीक आहे, ऐकतोय. अगे मावशी मी तिला घेतलंय पातळ परपरीत दूध. अगं काय? पातळ परपरीत दूध. अगं ते ग कसं काय? अगे मावशी माझी मैत पाण्यात बसली ती पातळ दूध देते आणि चिखलात बसली ती परपरीत दूध देते बघ. ऐकलंस का तारा? अगं ह्या मेलीची म्हैस पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि चिखलात बसली की परपरीत दूध देते. तिच्या दुधात पण येते कोणाला सांगत नाही. बरं इथं जाऊ दे. तू काय घेतलंस बाजारात जायला? आता ह्या मेलीला लाजायला काय झालंय? मी आल्यापासून बिचारा तो मलाच बघतोय. तू कशाला लाजते? काय घेतलंस ते सांग. अगं मावशी मी बघितला खवा. अगं काय? अगं मावशी मी बघितला खवा. ज्याला कोणा हवा ते निब्या बेने अरे, तुझं काय जिभेला हाडबीज? असं चार चौकात सांगतात काय उभं उभं? खाऊ म्हणते. मग पटकन सांगायचं, असं थांबून कशाला सांगते? सर माग. अगं तू काय घेतलं? बरं तू काय घेतलंस बाजारात जायला? मावशी मी अगं काय तुझी इथं मम्मी आली मी करतेस ती? बाजारात जायला काय घेतलंस ते विचारते. घे 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 घे. अगं बाय तुझ्या गाडीचा घे टाका सांग पटकन. अगं तू अगं जल्ल हा तुझं नेहमीच आहे. मला माहितीये तू काय घेतलंयस. तूप घेतलंयस ना? मग एवढंसं तूप सांगायला तू करायची गरज काय? सर माग. अगं तू काय घेतलंस? बरं तू काय घेतलंस बाजारात जायला? अगं मावशी मी घेतलं बघ. अगं तू काय घेतलंयस? अगं मावशी मी घेतलं दही. बाय चौकात घे दही. नाही तर पातळ होईल तुझं दही. अगं दादा ठीक आहे तर मग चल बाजारी. ठीक आहे, चला तर. अगे मावशी तू आम्हा साऱ्या पोरींना विचारलं पण तू काय घेतलं काय सांगितलं नाही बघ. अगं माझ्या म्हातारी मावशीचं काय? तरी तू एवढा आग्रह करतेस म्हणून मी सांगते. अगं बाजारात जायला ना. अगं रताळी घेतलेत बघ रताळी. काय रताळी? हो. अगे मावशी ती लावली तरी कुठे? अगं म्हणजे तू माझी रताळीची बाग बघितलेली नाही? अगं नाही गं. मेलीस रोज माझ्या घरी येतेस ना? ती नाही तुझ्या घरी. मग माझ्या घरी काय माझ्या भावाला बघायला अगं नाही येतेस? गं, सांग आता. बरं जरा अशी पुढे ये. तुझी कुठे लावली? अगं तुला इथून रताळी दिसायची नाही. जरा अजून पुढे ये. पुढे 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 हे बघ बांधाच्या या कोपऱ्यापासून बांधाच्या त्या कोपऱ्यापर्यंत पुढे सगळी रताळी चालली. ती घेऊन चालले बाजारी. ए मावशी ते जाऊ दे. ही मथुरीची वाट अवघड घाट एक छोटंसं गाणं घे ना गं. अगं मला कुठून येते गाणं? तूच घे मी मागणं धरते. अगं वसाडे गाणं म्हणते लगेच मागणं धरते बोले वगैरे. ए, तर गाणं. जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला जाऊया मिळून बाजाराला
सुटला बारा या वाटेला केला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या नगराला केला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या नगराला जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला सुटला बारा या वाटेला केला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या नगराला 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 हे पाऊसा आहे भरलाथे ही अवगडवाट उकनी हमला घाटे मथुरेची वाट उकनी हमला घाट मथुरेची वाट उकनी हमला घाट मथुरेची भरलाथे ही अवगडवाट उकनी हमला घाट मथुरेची वाट उकनी हमला घाट मथुरेची वाट डोक्याने हमरला घाट मथुरेची वाट भरले दुधाचे माटे शिरी हिरा ताराच लावलं उकरी भरले दुधाचे माटे शिरी हिरा ताराच लावलं उकरी अडवली नंद सहरी केला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या बाजारी 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 केला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या तीन ताल सप्तपाताल निरंकार संतांचा संचार धारण केला विष्णूचा आठवा अवतार मलाच म्हणतात श्री कृष्ण भगवान बोला पुंडलिकावरदे हरे विठ्ठल आज बुधवार मथुरेचा बाजार 1636 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजार चालले त्यांना पिंपळाची पाने अटकांची कामगिरी पेंडा सुधामा दिली पाहिजे रे पेंद्या अरे सुदामा आलो देवा आलो पेंद्या अरे सुदामा किती दिवस झाले आपण खेळू बोली हा डाव खेळून नाही होत तर आता आपण खेळूया
कालिया अरे हा यमुना डोह सोडून निघून जा नाहीतर प्यार ना मावशी कृष्णा अरे कोणाला प्राणाला लागेल हे पाहू तुझा तो रस्त्यात सामर्थ्य तो काय युद्ध पाहूया कोण जगात श्रेष्ठ आहे तो कालिया अरे उद्या घमेंडी करू नकोस मुकादमे सांगतोय हा यमुना डोह सोडून निघून जा नाहीतर तुझं तब्येत सामर्थ्य त्या काय येतं पाहूया कोण जगात श्रेष्ठ आहे तो वेंद्या अरे सुदामा 1660 गोपिका पाठमाट करून मथुरच्या बाजू चालले त्यांना पिंपळेची पण एकटकांची कामगिरी तुम्हा दोघांनी सोबत आहे येतोच मी जाऊया सौरुनी माठ चढूया घाट जपुनी या शुंगारी सौरुनी माठ चढूया घाट जपुनी या शुंगारी पोरीनो लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी पोरीनो लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी
घरी पोरीनं लगबग करून जाऊया पोरीच्या बाजारी पोरीनं लगबग करून जाऊया पोरीच्या बाजारी अवघड वळणाच्या या वाटा डोईवर जाता एकमेकी नदी गुणात लढूया मथुरेचा घाटा लढूया मथुरेचा घाटा लढूया मथुरेचा घाटा अवघड वळणाच्या या वाटा डोईवर जाता एकमेकी नदी गुणात लढूया मथुरेचा घाटा लढूया मथुरेचा घाटा लढूया मथुरेचा घाटा नीलाड मधुर गोड मधुमासरी नीलाड मधुर गोड मधुमासरी पुरी लगबग करून जाऊया पुरीच्या बाजारी 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 झाली तुमार प्रभाकर डोई बरे दाई करा गळवरून जाई नौसाचा दरबार नौसाचा दरबार नौसाचा दरबार हो सरला प्रार झाली तुमार प्रभाकर डोई बरे दाई करा गळवरून जाई नौसाचा दरबार नौसाचा दरबार नौसाचा दरबार सुकुया डोळा कृष्ण मोडीले घागरी तुया डोळा सकाळचा मोडीले घागरी पुरीनं लगबग करून जाऊया पुरीच्या बाजारी 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 तुला जमणार नाही मला जमणार नाही करणार कोण करणार कोण मी तुला विचारतोय कामगिरी करेल का? हात मार. कोण? माझा आवाज आहे का तिथपर्यंत? नाही आहे. जाणार? बघ अरे ये वाकड्या रे वाकड्या अरे का रे अरे भाऊ लवकर ये इकडं अरे यायला हवं का रे अरे होय लवकर ये आलो आलो अरे कार सुदामा अरे कार सुदामा अरे या पेल्याला बोला बोला माझ्या मुलं सुधार तुझं काय अडलं हो माझ्या मुलं सुधार तुझं काय अडलं गाई गुराजी माझी वरच्या रानाला अरे मित्रा अरे माझी गाय आहे ना ते पिप्याच्या झाडाला ते घासत होती की रे घासत होती अरे दोस्ता तुझे हात ऐकता अरे मित्रा तुझे हात ऐकता अरे कसाच पळाला माझ्या मुलं सुधार तुझं काय अडलं हो माझ्या मुलं सुधार तुझं काय अडलं माझ्या मुलं सुधार तुझं
तुझ्या काय अडलं हो माझ्या मुला सुट्यार तुझ्या काय अडलं माझ्या मुला सुट्यार तुझ्या काय अडलं हो माझ्या मुला सुट्यार तुझ्या काय अडलं काय झालं काय झालं काय अरे मेले मी काय म्हणतोय माझी मुलं काय आलंय भरपूर अडलंय. होय अरे मेलं बघ माझं आलं त्याचं काय माझं पण आलंय मग मेले हा कचरा मारली सांगतोय मला तुम्ही हा कचरा मारली तुम्ही हाक मारली अरे मी तर सांगतोय तुम्ही हाक मारली ना सगळं माझं काम थांबलं वाय तिच्या कलेला बसलो होतो तुझा मा तुला खरंच सांगतोय तू हाक मारलीस सगळं संपलं तुला मा कसल्या गप्पा लागल्या होत्या माहिती आहे मग ह्या हाक मारला तुला मा उठून पळून गेली ती घाबरली ती घाबरली हाय कोण म्हणजे अरे नाही मी याला बायको कशी पडली मग कोण अरे ती आपली लोकची रोजच्या माझ्या मागण्या असतील तुला माहिती नाही एवढ्या वाला तू कशाला अरे माझी तांबू गाय मग तुला समजायला पाहिजे अरे काय झालंय तांबू गायला आणली होती लहानात हा चालायला तो गुलामा कुठे शेपटी होईल करून पळाली काय समजत नाही काय तिला पहिला हात मारतो नंतर बघू तुमच्याकडं हे तांबू तांबू काळजी मध्ये कोण देणार आहे
बघितलीस काय गाय ना गाय हा चांगल्या ती खाते बिया घरातले म्हणजे अरे सकाळ संध्याकाळ उठलं की पहिला वाले काय म्हणतो तरी म्हणजे काय तुला सांगतो गुलामा माझा येऊचा पोरगा आहे बघ एवढा लहान पोरगा आहे लय अवदान आहे तुला सांगतो बाबू एवढा पोरगा आहे झोपलात की काय आले झोपायला आले एवढा पोरगा आहे लय अवदान पण द्या तुला काय झालं परवा मास्तरांच्या शाळेत मला फोन आला मला मी तेव्हा गुलागलो होतो म्हणतो बंद्या तुमचा शाळेत येतो पण अभ्यास करीत नाही पोलगा माझा घरात करतो हा शाळेत नाही करीत तुला काय झालं मास्तर बोलले ताबडतोब तुमच्या बंद्याला आहे ना चाल तसा शाळेत घेऊन या मग चाल तसा घेऊन गेलो तुला काय झालं मास्तर काय म्हणाले तुमचा पोलगा शाळेत अभ्यास नाही करीत आज मी तुमच्या पोलग्याची तुमच्या समोर परिचय घेणार हा तुला काय झालं मास्तराला बंद्याला जवळ घेतला बंद्याला मास्तराला पहिला प्रश्न विचारला काय विचारला नाही बंद्या पाऊस पडून गेल्यावर विजा का चमकतात काय प्रश्न विचारला हे तुला माहिती आहे का रे माहिती आहे येईल तुला तुला हे तुला माहितीये कितवीला आहेस आ ऐ, काय विचारलं मी पाऊस पडून गेल्या विजा काय चमकतात काय सांगितलं मास्तरानो पाऊस पडून गेल्यावर विजा नाही चमकत काय चमकतं म्हणतो वलचे देव आहेत ना बेतल्या मुलं बघतात कुठं पाऊस पडलाय म्हणजे उच्चार हायच मास्तरला दुसरा बदला काय टाकला पलट दुसरा काय विचारला बंद्या बोल मला सांग तुझा जन्म केव्हा झाला काय सांगितलं मास्तरानो माझा जन्म बुधवारी झालाय मास्तरा काय विचारलं हा काय विचारला मास्तर माझा जन्म बुधवारी झालाय तुमचा केव्हा झाला मास्तर बोललेला वारी झाला पोरगा काय म्हणाला मास्तर तुम्ही खोटं बोलतावाय हा मास्तर तुम्ही खोटं बोलतावाय कारण लाईवाली जन्म होत नाही लाईवाली म्हणतो सुद्धी असते ह्यात काय चुकलं उचल म्हणजे तिसरा प्रश्न काय विचारला सोपा अजून मग बंद्या मला सांग पणला फलांचे नाव सांग पटकन लगेच सांगत काय सांगितलं सकाळ सकाळ उठल्यावर पहिला झाला खाली काय सांगितलं आंबा चिक्कू पेरू किती झाले 1 डझन केली झाली बरोबर झाली मी तर सांगतोय पोरगा माझा शाळेत अभ्यास कधी करत नाही बरं जाऊ दे तुमची कल्पना काय आपल्या श्रीकृष्ण देवाने कामगिरी सांगितलेली आहे कोणती 16 त्यांचे 60 गोपिका 60 वाट करून तुम्ही बाजार चालले काय सांगतोस त्याच्याकडून दही दूध ताकून घ्यायचं आपण गोकुळाला जायचं गोकुळात झालं पाहिजे मला मी काय म्हणतोय कामगिरी करायलाच पाहिजे ते करायचं जवळ कुठं आहे अजून ते पाहिल्याच नाही नाही चल आता जाऊया चला आपण कर बघू तरी काय झालंय नाही तो मांग काय लावलं ते आलं झाला ते पार गेलाय काय 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 लावणार लावणार काय बाय 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 अरे कसला मेले लावणार आता हा इकडे झाला त्या गवलेचे बोले हॅलो
गवळणीच्या बोली मला सांग तू वर खाली का उड्या मारत अलो गुलामा म्हटलं दही कुठं आहे मात कुठं आहे मी म्हणतोय या खरंच गवळणीच्या बोली आहे याला पांड्या पांड्या बुडूत आहे पांड्या पांड्या बुडूत गवळ्याच्या पोरी पांढऱ्या कुठं असतात कशा काय म्हणून पांड्या तुझा मा काय म्हणतो बरोबर आहे दही दूध टाकून खातात म्हणून पांढऱ्या मग तुम्ही काय कोणता राहता खाली पुरं कोण राहतं हा बरोबर आहे आणि आता ऊन किती पडतोय नाही नाही ते पण बरोबर आहे काय म्हणतोस? त्या गवळणी आहेत पण ठीक आहे पण त्या गवळणीमध्ये कोणतरी आहे माझ्या पोतावर पाहिजे कोण आहे कोण भारी आहे हा? काय पोरींची मावशी आहे पुरीची मावशी काय सांगतो त्या हाताला लागू नको काय करल पाणी करून टाकल श्याम बोलक ना हॅलो विचारतो तिला हे मावशे ग माझ्या बाबूला आतमध्ये घ्या बिला कोण रे तुझा बाबू मला काय ही पोलीसची मावशी काय सांगतो काय हे मावशे अरे काय झालं रे मेल्या हुंदरा मला हुंदरासारखाच मेल्याचं नाक बघ हुंदरासारखंच आहे हे मावशे अरे काय झालं रे हुंदरा दोन सांगून ठेवा अरे काय झालं हुंदरा तरी पण कोणतं ना हुंदीर हा एवढीचा उंदीर तुला भारी पडल काय रे मेल्या याचा अजून एवढूसा हुंदीर आहे काय काय अशी मावशी आहे. मला स्वतःच म्हणतोय हा तू एवढूसा हुंदीर हा. मग मेल्या असं सांग ना हा एवढीचा उंदीर काय झालं एवढ्या मोठ्या डोंगराला ते मेल्या कुठनं बाहेर पडल कुठनं बाहेर पडल हॅलो मावशी ग अगे मावशी अनिल महादेव वेलोंडे अनिल महादेव वेलोंडे यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मावशीनं त्यांचं शुद्ध असं नाव घ्यावं हॅलो हाय अनिल बरं आहे का खणखण कुदळ मणमण माती खणखण कुदळ मणमण माती मना मातीच्या उभारल्या भिंती सितारले काम सासूबाईंच्या पोटी जलमले राम राम नाही घेतलं नाव नाही घेतलं 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पानांना लावला चुना पायात पायजण नाचू कशी गळ्यात गंतन वाकू कशी तोंडात विडा बोलू कशी लेख गुरुवांची सून कलबट्यांची ने अस्तुरी अनिल रावांची हॅलो तसे कैलासवासी तुकाराम कावणकर कैलासवासी तुकाराम कावणकर यांच्या स्मरणार्थ वनिता कावणकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे या सर्व बक्षीसदात्यांचं जे केदार नाट्य नमन मंडळ काटवले मनस्वी आभार आहोत धन्यवाद काय म्हणतोय ही मावशी आहे ना ठीक आहे आता बघ काय करतो हे मावशी अरे आता काय झालं मावशी अरे काय झालं मी काय म्हणतोय तुम्ही सगळ्या गवळणी बाजारात आले बाई अरे हो पण मी म्हणतोय तुम्ही आले कुठून आणि जायचं कुठं अरे आम्ही आलेल्या गोकुळातून जायच्या मथुरेला अगं मावशी मथुरेला जाऊ नको अरे पण का मथुरेचा पती बंद केलाय मग बरं आम्ही दुसऱ्या वाटेने जाऊ तिकडे पण बंद केलाय अरे बरं मग आम्ही तिसऱ्या वाटेने जाऊ अरे पण मेल्या आमची वाट अडवणारा तो खायच तरी कोण काय कोण? होय काय मावशी मावशी विराज मावशी ऐकले अरे आता काय झालं मी काय विचारलं अरे काय अगं आम्ही कुठल्या देवाला संगतीचे चौघ आहोत अरे मग तुझ्याकडे काय कायदा वगैरे आहे का आधार कार्ड पॅन कार्ड हा? आधार कार्ड पॅन कार्ड पॅन काढू इथं मेले आहे. तुला ही पॅन काढायला नाही सांगितलं ओळखपत्र विचारते आधार कार्ड हॅलो मावशी ग म्हणजे अरे आता काय झालं तुला आमची ओला ऐकायची आहे ना अरे हो माहित कर मग सांग पटकन ये इकडे. बरं सांग बंद केली ही तुमची वाट
ठेवा उचलून डोशीचे माठ पेंड्या सुद्धा मला तोरा जाऊ नका मथुरेच्या बाजारू नका कायदा 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 देवांचा केली तुझी वाट ठेवा डोईचे माठ कस केली तुझी वाट ठेवा डोईचे माठ पेट सुद्धा मला गोळा जाऊ नका मथुरेच्या बाजारा जाऊ नका अरे मारू कैसे ठेवलो निया मारू कैसे देवा साधे मागे तुम्ही फिरो निया मारू तो या प्रेमा नुसता देवाचा उपू तोडू नका सारे सीधा नामा देऊ टाका कायदा सांगून झाला आता काय एवढंच काम केले ए मावचे मावचे अरे सांग की काय ते? आमच्या कायद्याप्रमाणे सगळ्या गवळी सामोरं खाली बसले पाहिजे अगं पोरीनो, याच्या कायद्यानं ना बसा आपण थोडे दमले म्हणून बसूया. आणि मावचे कायदे कर अगं पोरीनो, बसा गं. त्यांनी समाजातली कामगिरी अजून अधुरी येते तर आपणच पूर्ण करावी. गवळणी तुम्ही आले कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मधुरचा रस्ता प्रतिबंध आहे. आपल्याला म्हणतात तरी कोण? आम्हाला म्हणतात श्रीकृष्ण भगवान. कृष्ण भगवान असे नसतात. मराठी कशी असतात? बाई पद्म, बेंबी हिरा, नर्तकी तुला, तेव्हा ते कलियुग आहे. कलियुगामध्ये देवांना अनुकृती धारण करावी लागतात. देवा तुझा जन्म कुणा सांगा. माहित तर नाही जन्म कुणा. ऐक राधिके तुला सांगितो माझा जन्म कुणा. ऐक राधिके तुला सांगितो माझा जन्म कुणा. जन्म माझा राजाबंदी झालेला. जन्म माझा राजाबंदी झालेला. जन्म माझा कालाबंदी जायला. जन्म माझा कालाबंदी जायला. पहिला अवतार वाटते दोन्ही संतसुराचा वध केला. संतसुराचा वध केला. संतसुराचा वध केला. दुसरा अवतार पूर्ण दोन्ही पंचनाथ मेरू धरला. उतरला पंचनाथ वेदू धरला. दुसरा अवतार वरात दोन्ही पृथ्वीवर पहिला. जन्म माझा राजाबंदी झालेला. जन्म माझा राजाबंदी झालेला. जन्म माझा कालाबंदी जायला. जन्म माझा कालाबंदी जायला.
सखा तू माझी वेडी राधिका प्रिय सखा